आपला प्रकार 5 बघा, कॅलेंडर प्रकार 5वा. आता या प्रकारामध्ये काय होणार आहे की आपल्याला तारीख दिलेले नसेल, डायरेक्ट काय दिलेला असेल, एखादी दिवस दिलेला असेल, महत्वाचे दिवस. मग प्रकार 5व्या मध्ये लिहा महत्वाचे दिवस व तारखा. महत्वाचे दिवस व तारखा. प्रकार 5व्या मध्ये आपण घेतोय महत्वाचे दिवस व तारखा. म्हणजे आता आपल्याला तारीख नाही देणार, तो काय म्हणेल, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुधवार असेल तर शिक्षक दिनाच्या दिवशी कोणता वार असेल. म्हणजे तारीख पण देणार नाही आणि वर्ष पण देणार नाही. फक्त आपल्याला समजून घ्यायचंय स्वातंत्र्य दिवस कोणत्या तारखेला राहतो किंवा शिक्षक दिन कोणत्या तारखेला राहतो. मग महत्वाचे दिवस ज्याच्यावर प्रश्न आले असे महत्वाचे दिवस आपण अगोदर लिहून घेऊ. पहिला 26 जानेवारी, एका खाली घेऊ द्या. 26 जानेवारी. 26 जानेवारीला काय असतो रे, लिहा प्रजासत्ताक दिन. त्याच्या समोर बाण करायचा आणि लिहायचं प्रजासत्ताक दिन. चाल पटापट, चाल चाल. पुढे पुढे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. दुसरा महत्वाचा दिवस आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 14 एप्रिलला काय असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. जयंती म्हणजे जन्मदिवस. हा, पुढचा आहे महत्वाचा दिवस 1 मे. 1 मे बोला, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. स्लॅश मारून कामगार दिन. एक मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. नेक्स्ट 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. मस्त मोकळं लिहा म्हणजे पाठ पण होईल. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आताच गेला ना. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. पुढे 2 ऑक्टोबर गांधी जयंती. महात्मा गांधी जयंती. 2 ऑक्टोबर गांधी जयंती. 1 डिसेंबर एड्स दिन. 1 डिसेंबर एड्स दिन. लावून दोर वरती उचलून. 1 डिसेंबर एड्स दिन येते. आणि शेवटचा 25 डिसेंबर नाताळ. क्रिसमस नाताळ. 25 डिसेंबर नाताळ. 25 डिसेंबर आहे. 26 जानेवारी घेतलं, 14 एप्रिल घेतलं, 1 मे, 15 ऑगस्ट, त्याच्यानंतर 5 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर आणि 25 डिसेंबर. चला याच्यावरचा प्रश्न, याच्यावर प्रश्न कसे येतात ते पाहू. हा, सगळेच जर घ्यायला गेले तर मग तसे ते 150-200 निघतात. आपण काय घेतले, फक्त ज्याच्यावर प्रश्न आला एक्झामला असेच घेतले. बरोबर आहे ना. म्हणजे काय होईल, आपण 100 लिहून टाकू आणि पाठ एक बी होणार नाही. बरोबर आहे का नाही. त्याच्यापेक्षा लिमिटेड लिहिले आणि हे लिमिटेड आपले पाठ असले पाहिजे. लिमिटेड कशासाठी लिहिले आपण, की आपल्याला यांच्यावरच प्रश्न जास्त वेळा आलेला आहे म्हणून एवढे लिहिले. बरोबर आहे की नाही. नाही तर मग बालिका दिन आहे, महिला दिन आहे, बरोबर आहे की नाही, मराठी दिन, असे भरपूर दिन आहे. म्हणजे रोज कोणता कोणता दिवस राहतो. हा, मग रोज काही ना काही दिवस. हा, बालदिन बी असतो. म्हणजे असे आहे. तर एवढे आपण काही लिहिणार नाही, एवढे लिहा. याच्यावरची प्रॅक्टिस करा
आणि प्रॅक्टिस झाली की मग तुमचं उत्तर येतंय. ठीक आहे, घ्या. 2004 ला 2004 ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास 2004 ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? सगळ्यात पहिला प्रश्न प्रकार चालू झाला की मी सांगतो, तुम्ही फक्त बोर्डवर पाहायचं आणि मग बाकीचे सगळे तुम्ही सोडवायचे. ठीक आहे, समजली टेक्निक? चला, प्रश्न काय तो पाहू अगोदर. 2004 ला शिक्षक दिन, मग 2004 ला शिक्षक दिन, अंडरलाईन शिक्षक दिन. हा, मग आता आपला शिक्षक दिन पाठ पाहिजे. शिक्षक दिन केव्हा असतो रे? शाबास, 5 सप्टेंबर. म्हणजेच 5 सप्टेंबर 2004 ला कोणता वार? बघा, आपला प्रश्न तयार झाला. मग 5 सप्टेंबर 2004 ला वार सोमवार का? सोमवार. तर गांधी जयंती कोणत्या वारी येईल? गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2004. इथं पण लक्ष द्यायचं, वर्ष सारखं आहे, तर फक्त आता आपल्याला काढायचं काय आहे? 5 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस. मग 5 सप्टेंबर तर गेला, मग त्याच्या अगोदर सप्टेंबर महिन्यात किती दिवस येत आहे आपल्याला पाहावे लागतील. पटकन पाहून घ्यायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्ट 31. सप्टेंबर 30 मधून 5 गेले म्हणजे सप्टेंबरचे 25. सप्टेंबरचे दिवस किती रे? आणि ऑक्टोबर महिन्याचे 2 दिवस. टोटल दिवस झाले 27 भागेला 7 बाकी आणि काल आपण शिकले की 6 दिवस जर असेल तर याच्या मागचा वार म्हणजेच रविवार उत्तर आलं पाहिजे. नाहीच तर 6 दिवस इथून मोजायचे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. या गणिताचं उत्तर आहे रविवार. कसं काढलं? सप्टेंबर महिन्याचे दिवस 30 मधून 5 गेले 25 आणि ऑक्टोबरचे 2. चौथ्या प्रकारामध्ये सेम असेच गणित आपण पाहिले दिवसांचे. 27 दिवस आले, ते 7 पेक्षा मोठे म्हणून 7 ने भाग दिला. 7 बाकी किती उरली? 6 दिवस पुढे. तुम्ही असं लिहून घ्यायचं तिथं, 6 दिवस पुढे. ठीक आहे, चलो लिहा. हे लिहून घ्या अगोदर. उत्तर काय आपलं? रविवार. समजलं का? उत्तर काय आलं आपलं? रविवार. कालच्या गणितांची प्रॅक्टिस करून आले सगळे? इमानदारी ना? चेक करायची गरज नाही, बाकी केली पाहिजे. झालं? याचे 10 गणित आपण पाहू आणि 6व्या प्रकारावर जाऊ. पटापट चला आता. म्हणजे इन शॉर्ट काय करायचंय की आपल्याला पहिले ढाचा तयार करता आला पाहिजे. बरोबर आहे ना? हा शिक्षक दिन, हा गांधी जयंती, ढाचा तयार झाला, असं गणित तयार झालं की आपल्याला समजतं की आपल्याला किती दिवस जायचंय. सप्टेंबर महिना आहे, त्याचे 5 दिवस झालेले आहे. आता कोणता महिना चालू आहे? कोणता चालू आहे? तारीख 26 ऑगस्ट. मग 26 ऑगस्ट जर गणित आलं तर ऑगस्ट महिना किती दिवसाचा आहे? 31. मग 31 मधून 26 तर गेले, आता उरले किती? मग तसं सप्टेंबर मधले हे 5 गेले, उरले किती? आणि 2 ऑक्टोबर तर सरळ आहे. ठीक आहे, चला दुसरं गणित. 2005 चा
2005चा स्वातंत्र्य दिवस, 2005चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास 2005चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? 2005चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? स्वातंत्र्य दिवस म्हणजे तारीख 15 ऑगस्ट. गणित तयार झालं. 15 ऑगस्ट 2005 सोमवार. 15 ऑगस्ट 2005 सोमवार. तर 5 सप्टेंबर 2005 वार कोणता? तयार झालं का गणित? गणित असं तयार करा भाऊ. 15 ऑगस्ट 2005 सोमवार, तर 5 सप्टेंबर 2005 वार कोणता? उत्तर सोमवार. शाबास सर. 15 ऑगस्ट उरले 16. उरले वजाबाकी कामातील 31 जुलै, 31 ऑगस्ट. जुलै ऑगस्ट बॅक टू बॅक 31, त्यामुळे पाठ होऊन जातो. ऑगस्ट महिन्याचा प्रश्न आपल्यासाठी सोपा. 31 मधून 15 गेले 16 आणि सप्टेंबरचे 5. 16 आणि 5 21 म्हणजे 7 त्रिक बाकी शून्य म्हणजे काय? तोच वार उत्तर. बाकी शून्य आल्यास लिहा तिथे. बाकी शून्य आल्यास प्रश्नातला वारच उत्तर असेल. बाकी शून्य आल्यास प्रश्नात दिलेला वारच उत्तर असेल, म्हणजेच तोच वार उत्तर असेल. आता इथे एक चांगली टेक्निक आपल्या हातात लागली. कोणती? पा कोणाच्या लक्षात आली का? एक चांगली टेक्निक आपल्या हातात लागली आता इथे. शाबास. हा एक पोरगा ज्या दिवसापासून अकॅडमीत आलाय मी पाहतोय की त्याच्यात रोज इम्प्रुव्हमेंट होते, काही ना काही रोज काही ना काही. म्हणजे एक दिवस तो सगळ्यांना हरवून जाणार आहे हे डन आहे. कारण आहे ना त्याच्यात इम्प्रुव्हमेंट आहे ना भाऊ, असं जुनून दिसतो एकदम. तर तुम्ही तसे मला काही दिसत नाही बाकीच्यांमध्ये. एकदम पक्क पकडलं पाहिजे. आता पहा, आता कोणतं बी वर्ष राहो, लीप असो साधा असो कोणतंही वर्ष असो, त्या वर्षात लक्ष द्या. 15 ऑगस्ट आणि शिक्षक दिन एकाच वारी. शिक्षक दिन ज्या दिवशी असेल त्याच वारी 15 ऑगस्ट असेल, म्हणजे स्वातंत्र्य दिन असेल. आणि स्वातंत्र्य दिवस ज्या असेल त्याच दिवशी शिक्षक दिन असेल. कारण दोन्ही दिवसांमधला गॅप 21 दिवस आहे. हा गॅप कोणत्याच वर्षी चेंज होणार नाही. बरोबर आहे की नाही? हे असं झालं आता 5 आणि 5 आता ते चेंजच होणार नाही. 5 आणि 5 11 कधीच होणार नाही, किंवा 5 आणि 5 9 कधीच होणार नाही. तसं 15 ऑगस्ट आणि शिक्षक दिन हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आता ज्या वारी 15 ऑगस्ट असेल त्याच वारी शिक्षक दिन असेल. आता लक्ष द्या, हाच प्रश्न त्याने उलटा केला. कसा उलटा केला बघा. शिक्षक दिन 2005 ला सोमवारी असेल तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? आणि आपलं पाठ आहे स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन एकाच वारी. तिथे आपण लिहून घेऊ नोट मध्ये. स्वातंत्र्य दिन व शिक्षक दिन वरती लिहायचं. वरती कुठे? पानाच्या हेडिंगला. शिक्षक दिन व स्वातंत्र्य दिन किंवा स्वातंत्र्य दिन व शिक्षक दिन हे नेहमी एकाच वारी येतात. आता जर पाठ असलं तर गणित बनवायची गरज नाही आपल्याला परीक्षेमध्ये. गरज आहे का? नाही.
सोमवार उत्तर आलं? सोमवार उत्तर आलं का? प्रश्न क्रमांक 3. कारण या 2 दिवसांमधला गॅप किती रे? 21 दिवस. तो गॅप बिलकुल चेंज होणार नाही. चेंज होईल का? नाही. नेक्स्ट, 2004 चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास, 2004 चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास, 2004 चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास, त्याच वर्षीचा, अंडरलाईन, त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? आलं? 2004 चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? प्रश्न बनवता आला पाहिजे. प्रश्न बनवता येतोय का? पहा, मी बनवतो, चेक करा. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, 26 जानेवारी 2004 वार गुरुवार. शाबास. तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट 2004, त्याच वर्षीचा आहे ना. कोणत्या वारी येईल? मग सिंपल आहे, जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत जायचंय. पहिले तर मी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. सगळ्यात कठीण पहिले लिहून टाकू. कोणता? ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत जायचंय. लिहून घेतला. चालिये जानेवारी मध्ये, जानेवारीच्या टोटल 31, जानेवारीचे दिवस 31 मधून 26 गेले. सर जानेवारीचे 5 लीप वर्ष आहे. कोणतं वर्ष आहे? फेब्रुवारी कितीचा? 29, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट लिहिलाय. मग काल आपण शिकले होते 31 असेल तर बाकी 30 असेल तर 31 असेल तर 31 असेल तर आणि 30 असेल तर 29 आहे. बाकी 5 6च्या इकडे 15ची बाकी. चला बेरीज. पहिलंच लेक्चर आपलं. 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 3 14 आणि 2 16 आणि 3 19 आणि 1 20 भागेला 7 दुनी बाकी 6 दिवस पुढे. अरे 6 दिवस म्हणजे आपलं तोंडी पाठ आहे. टाइमच घेणार नाही आपण, मोजणारच नाही. गुरुवारच्या मागचा वार बुधवार उत्तर आलं पाहिजे. बुधवार ज्या ज्या लोकांचं आलं असेल त्यांचं करेक्ट आहे आणि ज्याचं आलं नसेल त्याने बघा आपलं कुठे चुकलं. आता लक्ष दे भाऊ. आता प्रॅक्टिस जेव्हा चांगली होते ना तेव्हा मी 31 लिहितच नाही. काय लिहितो? डायरेक्ट 3 2 3. पण आता काय होतं, हा फेब्रुवारी आला ना तर इथे हा ना 30चा आहे ना 31चा आहे. म्हणून समजवण्यासाठी 29 31 30 31 असं लिहून घ्यावं लागतं. आणि सेफ्टीसाठी नेहमी काय करायचं? लिहूनच घ्यायचं. 1 सेकंदाने आपलं जातं काय? बिलकुल. आता प्रश्न राहिला की ही 20 बरोबर आहे का? तर बेरीज करताना आपली बेरीज बरोबरच येईल याची गॅरंटी आहे. पण तुमची येते का नाही त्याची गॅरंटी मी घेणार नाही. त्याकरता मी एक वेळा केला ना, तुम्ही दुसऱ्यांदा करून बघायचं. 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 3 14 आणि 1 15 आणि 3 18 आणि 2. कन्फर्म कन्फर्म करून घ्यायचं, मगच उत्तर लिहायचं. 1 मार्क.
साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है ना. तसा एक मार्ग 1 वर्ष काय जातो आपला. त्याच्याकरता जर समजा चुकून मी कोणाची 20ची 21 झाली किंवा 20चा 19 झाला तर तो इथेच राहून जाईल आणि बाकीचे पुढे. तर असं होता कामा नये. या वर्षीचा 15 ऑगस्ट कोणत्या वारी होता रे? शुक्रवार सुट्टीचा दिवस. घ्या 2025 चा स्वातंत्र्य दिवस. हे जमलं का रे भाऊ? हे जमलं का? चाल घे. 2025 चा स्वातंत्र्य दिवस शुक्रवारी असेल तर त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? 2025 चा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? कोणाकोणाचं उत्तर झालंय? विचार करायची गरज आहे का? बिलकुल गरज नाही. 15 ऑगस्ट आणि शिक्षक दिन एकाच वारी. उत्तर सोडवायची गरज आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. 2025 चा शिक्षक दिन 2025 चा शिक्षक दिन शुक्रवारी असल्यास 2025 चा शिक्षक दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षीची असं म्हणा. वर्षीचा नाही वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल? त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल? गणित बदलेल. 5 सप्टेंबर 2025 शुक्रवार तर बोला 2 ऑक्टोबर 2025 वार कोणता? बोला. उत्तर गुरुवार. ओके. किती दिवसाचा गॅप आहे रे? किती दिवसाचा गॅप आहे टोटल? मग तुम्ही सांगा आता हा गॅप चेंज होणार आहे का? हा गॅप चेंज होईल का? गॅप चेंज कुठे होतो रे? फक्त लीप वर्षामध्ये, तो बी फेब्रुवारीत. म्हणजे 4 वर्षातून एक वेळा फक्त गॅप चेंज होईल. मग आता या प्रश्नाची जर ट्रिक मला पाठ करायची असली तर कशी करीन मी? 5 सप्टेंबरला जो वार असेल त्याच्यापेक्षा एक कमी. 5 सप्टेंबरला जो वार असेल त्याच्यापेक्षा एक कमी गांधी जयंतीचा वार. शुक्रवार आहे ना 5 सप्टेंबरला, तर गुरुवारी 2 ऑक्टोबर येईल. उत्तर तुमचं गुरुवार असेल. आलं? आता एवढ्या ट्रिका पाठ करणार आहे का आपण? बिलकुल करायचं नाही. कॅल्क्युलेशन वर भरोसा ठेवायचा आपल्या. पटकन 27 दिवस मजाचे भागेले 7. एवढ्या ट्रिका पाठ करणार आहे का आपण? लोक काय करता, एक गणित दाखवता, एकदम भारी ट्रिक आहे, जे येते ते ट्रिकचं गणित तो त्या स्टोरीला दाखवतो, त्याच्या रीलला दाखवतो, कारण ते चांगले येत राहतं आणि त्याची ट्रिक बी भारी राहते. बरोबर आहे की नाही? आपल्याला वाटतं हल्लं भारी शिकवतो. अशी रोज एक ट्रिक बी टाकली त्यानं तर 365 ट्रिका होऊन जातील. किती? एवढ्या 365 ट्रिका पाठ होतील का? होतील का? होतील का? कशाला पाठ करतोय? तू या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार भरोसा ठेव. मोज पटकन. सप्टेंबर महिन्याचे दिवस 30 मधून 5 गेले 25 आणि 2 ऑक्टोबरचे 2. 25 आणि 2 27 भागेले 7.
7 त्रिक 21, 6 6 आलं बुधवारचा, समजतंय ना? अगोदरचा बुधवारचा, गुरुवार नाही, बुधवारच्या अगोदरचा, समजतंय ना? आता ह्या गणितात आपला शुक्रवार होता ना, तर शुक्रवारच्या अगोदरचा 6 दिवस असले तर जमीन जमीन का? हो. तू जर ट्रिका पाठ करत बसला तर गणिताचे 16-17 सूत्र आहेत. तो प्रत्येक सूत्र देतो. नैसर्गिक संख्यांचे सूत्र, समसंख्यांचे सूत्र, विषम संख्यांचे सूत्र, मूळ संख्यांचे सूत्र, समसंख्यांचे सूत्र, आमक्या संख्यांचे सूत्र, शेकडा काढण्याचं सूत्र, हा चालेल सूत्र सूत्र सूत्र. आणि परीक्षेच्या दिवशी एक बी धडा आठवत नाही. आपण एक बी सूत्र शिकवलं का आतापर्यंत? गरज नाही भाऊ. कॅल्क्युलेशन चांगलं करा. बेरीज एकदम फास्ट, वजाबाकी एकदम फास्ट. पाय 5 29 31 30 31 15 31 30 हे बी नसतं ना, तरी बी बेरीज तेवढ्याच टाइमात झाली असती की नाही? पाय तुला पान येत कसं करशील? एकक एकक पकड. 5 आणि 9 14 15 16 21 22 22 2 आजच्याले 2 2 आणि 1 3 3 6 3 9 2 11 11 3 14 17 20 202 भागाकार बी पक्का आहे. 7 दुनी उरले 6 7 8 उरले 6 घे. तो बी 6 उरलो होते ना, आता बी 6. टेक्निक टुकनिक चालत नाही आपल्यापाशी. बेरीज फास्ट कर, वजाबाकी फास्ट कर, गुणाकार फास्ट कर, भागाकार फास्ट कर. कोणतीच टेक्निक, कोणतीच सूत्र पाठ करायची गरज नाहीये. समजतंय का? समजतंय का? हा, जिथे तुम्हाला सूत्र एकदम आवश्यकच आहे आता त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की ते हे सूत्र आपल्याला पाठ करावं लागेल. त्याच्याशिवाय आपलं उत्तर निघणार नाही. पण मग लिमिटेड करू ना, 4 5 10, बरोबर आहे की नाही? आपण एवढे 1500 सूत्र जर पाठ करायला लागले तर मग ते काही खरं नाहीये. नेक्स्ट पुढचा प्रश्न. 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. तर त्याच वर्षीचा एड्स दिन, त्याच वर्षीचा एड्स दिन कोणत्या वारी येईल? ज्याचं उत्तर झालं तो हातवरती करील. पंधरा ऑगस्ट 2025 शुक्रवार. तर 1 डिसेंबर 2025 वार कोणता? ऑगस्टचे उरले 16, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचा 1. आलं का भाऊ? ऑगस्टचे 16, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30 आणि 1 डिसेंबरचा 1. जे महिने 30 चे आहे त्याची बाकी 2 लिहू, जे महिने 31 चे आहे त्याची बाकी 3 लिहू. आणि बाकी समजत नाही तर सगळ्यांची टोटल कर. किती झाली टोटल? 10. किती झाली? 10. 10 भागिले 7. 3 दिवस पुढे लिहिता येते ते. 3 दिवस पुढे, शुक्रवारच्या पुढे 3 दिवस, शनिवार रविवार सोमवार. जस्ट मिस. बरं झालं 1 डिसेंबरला रविवार आला नाही, सोमवार सुट्टी. सोमवार सुट्टी. सोमवार आलं. कोणाकोणाचं आलं नाही? सर माझं उत्तर आलेलं नाही. ओके, एकच जण आहे, एकच जण आहे तिकडे. एकच जण आहे का?